नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा काव्याला म्हणतो की आता या वर्षाचा शेवट आणि आपल्या नात्याची सुरुवात ही गोडच होणार, तर काव्या म्हणते की ठरलं तर मग आता लग्नासाठी काही पण, असं म्हणत त्या दोघांचंही नवीन मिशन सुरू होतं. तर घरी आल्यानंतर जेव्हा आता पार्थला सांगतो की मी 1 महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला जात आहे, तर पार्थ म्हणतो की नंदिनीला तुला आणि तिला एका घरात बघण्याची मनाची स्थिती आहे का? तर जीवा म्हणतो की अरे, अशी परिस्थिती मी येऊनच देणार नाही. आता मी आणि काव्याने ठरवलं की यापुढे तुला आणि नंदिनीला कसलाही त्रास होणार नाही. फक्त आपण पुन्हा एकत्र कसे येणार हेच आमचं आता मिशन आहे. जीवा खूप आतुरतेने हे सगळं काही सांगत असतो, पण पार्थ मात्र त्याच्याकडे एवढा काही इंटरेस्ट घेऊन बघत नसतो, कारण हे सगळं झाल्यामुळे पार्थ खूपच उदास असतो. त्यानंतर मानिनीचा आशीर्वाद घेतो. जेव्हा घर सोडतो तेव्हा मानिनी म्हणते की काही झालं तरी माझ्या मोठ्या सुनेला इथे घेऊनच ये. तर जेव्हा म्हणतो की मोठी सून ऑलरेडी इथे येऊन राहणार आहे, मी तुझ्या लहान सुनेला घ्यायला चाललोय. मानिनी म्हणते की तू यशस्वी हो, लवकरच नंदिनीचं मन जिंक आणि तुम्ही दोघं जोडीने सोबत घरी या. तर तेव्हा जेव्हा हा घर सोडतो आणि त्याचवेळी काव्याची तिथे आता एंट्री होते. आता येणाऱ्या भागामध्ये जेव्हा हा नंदिनीला देशमुखाच्या घरी परत घेऊन येणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.